सकाळची माझी सुरुवात झाली मेथीच्या पराठ्यांनी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मिस्टरांना जायचे होते लवकर ऑफिसला, कारण की त्यांच्या ऑफिसमध्ये ऑडिट होतं. आणि मी शार्वीला पण टिफिनला द्यायचे होते पराठे. मग काय, मिस्टर गेले नाश्ता करून ऑफिसला. मग इकडे शार्वीचं नाटक सुरू झालं. तिला आज आला होता आंघोळीला कंटाळा. पण काय, मग कसं बसं तिला लाडीगोडी लावून तयार केलं. आंघोळ वगैरे करून मग ती स्कूलला गेली. शार्वी स्कूलमध्ये गेल्यानंतर मी स्वतःचं आवरलं. थोडासा वेळ काढून मी पण थोडासा नाश्ता ब्रेकफास्ट करून घेतला. आणि आज आमच्या इकडे पाऊस उघडला होता, म्हणून म्हटलं आज थोडंसं बेडशीट वगैरे धुवायला टाकूया. खराब झाले होते खूप. आज जास्तचे कपडे काढले होते मशीनला लावायला. मग कपडे वगैरे लावले मशीनला आणि मी इकडे बेडशीट वगैरे चेंज करून बेडरूम साफसूफ करून घेतली. शार्वी असल्यावर मग काही जमतच नाही, कारण की मग ती खूप मस्ती करते स्कूलमधून आल्यावर. मग तिच्याच मागे पळावं लागतं. कसा टाईम जातो कळतच नाही. दुपारचा टाईम कसा गेला कळालंच नाही. मग इकडे काय, मी संध्याकाळी स्वयंपाक करत होते आणि शार्वी इकडे दांड्यांची प्रॅक्टिस करत होती. नवरात्र यायच्या अगोदरच तिची दांड्यांची प्रॅक्टिस चालू होती. तिच्या आईने लावले होते मोबाईलवर दांड्यांचे गाणे आणि मग ती नाचत होती. मी तिची गंमत किचनमधून पाहत होते. लहान मुलांचं कधी कधी किती केविलवाणं असतं ना, ते बालपण पाहून खूप छान वाटतं. कधी कधी खूप छान बोलते ती. असं कधी काही वेळेस बोलून जाते ना, ते खूप लक्षात राहतं. चला असो. मग काय, इकडे शार्वीचा डान्स चालू होता आणि मग मी तिकडे स्वयंपाक करत होते. आज सकाळी मी विसरूनच गेले, मिस्टरांचा मंगळवार होता. मग काय, त्यांनी नाश्ता केला होता. मग काय, संध्याकाळी त्यांचा फोन आला की मला आता साबुदाण्याची खिचडी कर संध्याकाळी. मग एकाकडे साबुदाण्याची खिचडी केली आणि कीस तळला आणि आमच्यासाठी केली गंगाफळची भाजी, फोडणीचं वरण आणि शेपूची भाजी आणि पोळ्या. आणि मग आम्ही छानपैकी जेवण केलं. मग जेवण झाल्यानंतर सगळं किचन वगैरे आवरलं. चला भेटूया, बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.